आजपासून पाया पडून सांगतो, हसत खेळत आनंदाने आयुष्य जगायचं, घरगुती उपचार करायचे, छोट्या छोट्या गोष्टीतून. हो का, पोटात दुखायला लागलं कुणाच्या, आता किडनी म्हणजे व्हेरिकोज व्हेन्सचं सांगत होतो मी. व्हेरिकोज व्हेन्स हे जरा व्यायामाचा अभाव असल्यामुळे होतं. बऱ्याच लोकांना वाटतं माझा उभा राहून जॉब आहे म्हणून झालेला आहे. साधा इलाज सांगतो आता त्याच्यावरती. लिंबू घ्यायचं, त्याच्यावर मीठ टाकायचं, ते चोळायचं सगळ्या पायांना, जिथं व्हेन्स आहेत ना तिकडं चोळायचं. एक 5 मिनिटं थांबायचं, ते पांढऱ्या रंगाचं सगळं दिसायला लागतंय. तव्याला कापड लावायचं, गरम करायचं, त्याला शेक द्यायचं. 21 दिवसामध्ये व्हेरिकोज व्हेन्स कमी होऊन जातात. करून बघा ही गोष्ट, साधी साधी गोष्ट आहे. लवंग, दालचिनी, गूळ, लसूण. लवंग, दालचिनी, गूळ, लसूण आणि आवळा हे 5 एकत्र करायचं आणि थोडं गरम करून त्याचा लेप लावायचा. व्हेरिकोज व्हेन्स कमी येतात. जखम असेल तर हे करायचं नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला कुठं मुक्का मार लागलाय, कुठं सूज आहे, कुठं काय झालेलं आहे, तर हे लवंग दालचिनीचा हा जो प्रयोग सांगितलाय हा त्या ठिकाणी करू शकता. तिथली जी काय सूज असेल किंवा मुक्का मार लागला असेल, कधीतरी काहीतरी किरकोळ धडकतंय, सूज येते, कुठेतरी लागतंय, महिलांना जास्त मोड लागतं, तर अशा वेळेस ना ह्या प्रयोग करायचा, ह्या 5 गोष्टींचा प्रयोग करायचा. 1 तासामध्ये तुम्ही ओके होतात. आता बऱ्याच लहान मुलांच्यासाठी थोडंसं सांगतो. लहान मुलांना बघा सर्दी झाली ना की आपण लगेच त्याला ते मशीन द्यायचं, वाफ द्यायचं, काय काय करायचं हे बरेच प्रकार करतो. ह्याच्यापेक्षा साधा सोपा इलाज सांगतो. मोहरी आणि मध मिक्स करायचं, मोहरी चुरडायची आणि त्याला फक्त वास द्यायचा. 10 मिनिटात सर्दी गायब होऊन जाते. करून बघा ही गोष्ट 10 मिनिटामध्ये. मोहरी माहिती आहे ना, अहो पूर्वीच्या लोकांनी घरात आपल्या मसाले पदार्थ आणले ना खूप गरजेचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. आम्ही ते मसाल्यांचा बडीमार केला म्हणून आपलं शरीर कमजोर झालं. कुठलंही असू दे, काही असू दे, अतिप्रमाण झालं ना, तुम्ही अन्न जरी गरजेपेक्षा जास्त रोज पोट भरलंय तरी त्याला जर खायला लागलं तर अपचन होणार की नाही? पण भुकेच जेवढी भूक आहे तेवढंच खाल्यावर अपचन होतंय का? हे मसाल्यांचं पण असंच आहे. तुम्हाला सांगू का, कफाचा जर त्रास असेल तुम्हाला सारखं कफ होतोय, कांद्याचा रस काढायचा, 2 चमचे प्यायचे, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. 5 ते 7 दिवसामध्ये कफाचा त्रास निघून जातोय. करून बघा. लवंग आहे ना, 2-3 लवंग 1 वाटीवर पाण्यात टाकायचं आणि हे पाणी उकळवायचं, गाळून घ्यायचं, आणि गुळण्या करायच्या किंवा पिलात तरी चालेल, खोकला लगेच गायब होतो. करून बघा. मिठाचं पाणी करायचं, गरम प्यायचं आणि उलटी करायची. वात, पित्त, कफ तिन्ही जाग्यावरती येतात. मीठ खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. अजून जर सांगायला म्हणतात, पोट विकारांबद्दल पण बोलतो तुम्हाला. पोट विकारांसाठी सुद्धा खूप बरीच लोक काय काय करतात. आता किडनीचं जरी म्हणलं तर किडनी आपली छान राहावी असं जर वाटत असेल तर आठवड्यातून एकदा का असताना कोथिंबिरीचा रस प्यायचा. कोथिंबिरीचा रस किंवा त्याचा काढा करून प्यायचा. कोथिंबिरीचा काढा करायचा, तो प्यायचा.